Hello dear students, in this video we are going to learn about class 10 unit 3 3.4 Let's March part 2. ह्या व्हिडिओमध्ये आपण लेट्स मार्च हा जो लेसन आहे त्यातला पार्ट 2चा स्टडी करणार आहोत. त्या अगोदर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग स्टडी करूया पार्ट 2. वी कॅन डू इट, आणि आपण हे करू शकतो. You may ask that, what can one person do? पण एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. I would recall a story of my childhood. ह्या ठिकाणी मला माझ्या बालपणातील एक गोष्ट आठवते. A heavy fire had broken out in the forest. एकदा जंगलात मोठा वणवा पेटला होता. All the animals were running away, including lion, the king of the forest. सर्व प्राणी पळून चालले होते, जंगलाचा राजा देखील. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. तेवढ्यात आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्याने पाहिला. व्हॉट आर यू डुईंग? त्याने त्या पक्षाला विचारले, हे तू काय करतो आहेस? टू द लायन सरप्राईज द बर्ड रिप्लाइड, आय एम गोईंग टू एक्सटिंग्विश द फायर. सिंहाला आश्चर्यचकित करणारं उत्तर देत पक्षी म्हणाला, मी ही आग विझवणार आहे. द लायन लाफ्ड अँड सेड, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर. सिंह हसला आणि म्हणाला, चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे कसं करणार आहेस? द बर्ड वॉज अडॅमंट अँड सी सेड, आय एम डुईंग माय बिट. पक्षी ठामपणे म्हणाला, मी माझा वाटा उचलत आहे. 18 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला. And demanded a new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Millions of individuals did it. तो मोर्चा कशासाठी काढला होता की सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली, आणि ते घडले. आपण ते केले. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणले. फ्रेंड्स, वी लिव्ह इन ॲन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण जगत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आणि गतिमान आंतरजालाद्वारे आज आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करीत आहोत. थाउजंड्स ऑफ फ्लाईट्स एव्हरी डे कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर ऑफ द ग्लोब. दर दिवशी हजारो विमानोड्डाणे जगाच्या 2 कोपऱ्यांना एकमेकांशी जोडत आहेत. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. पण एक न जोडलेला गंभीर असा दुवा आहे, आणि तो म्हणजे करुणेचा अभाव. कम्पॅशन, pity and concern for those suffering. Let us inculcate and transform these individuals' compassion into a global compassion. Let us globalize compassion. चला, वैयक्तिक अनुकंपा अंगी भिनवूया आणि तिला जागतिक अनुकंपा बनवूया. करुणेचे जागतिकीकरण करूया. महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रिअल पीस इन दिस वर्ल्ड, वी शॅल हॅव टू बिगिन विथ. महात्मा गांधींनी म्हटलेच आहे की या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल. सो वी शॅल बिगिन विथ द चाइल्ड. आय हम्बली ॲड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कम्पॅशन फॉर आवर चिल्ड्रन. म्हणजे या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल. मी नम्रपणे यामध्ये माझे मत जोडतो. आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून जगाला एकत्र आणूया. आय आस्क, हुज चिल्ड्रन आर दे हुज टीच फुटबॉल्स इट नेव्हर प्लेड विथ वन. मी विचारतो, जी फुटबॉल शिवायचे काम करतात पण कधी फुटबॉल खेळली नाहीत, ती कुणाची मुले आहेत? हुज चिल्ड्रन आर दे हू हार्वेस्ट कोको इट हॅव नेव्हर टेस्टेड चॉकलेट्स. कोको पिकवतात
पण आजवर कधी चॉकलेटची चव ज्यांनी चाखली नाही अशी ती मुले कुणाची आहेत? हुज चिल्ड्रेन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला? इबोलामुळे मरण पावलेली मुले कुणाची आहेत? हुज चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड हॉस्टेज? अपहरण करण्यात आलेली आणि बंधनात ठेवण्यात आलेली मुले कुणाची आहेत? दे आर ऑल आवर चिल्ड्रेन. ती सर्व आपली मुले आहेत. आय रिमेंबर अन 8-year-old गर्ल हू रेस्क्यूड फ्रॉम intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, "Why did you not come earlier?" पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्तमजुरी करणाऱ्यांपैकी एका 8 वर्षाच्या मुलीची सुटका मी केली. त्यावेळीची आठवण आहे. सुटका झाल्यावर माझ्या गाडीत बसताना त्या मुलीने मला विचारले, तुम्ही याआधी का आला नाहीत? स्टिल शेक्स मी अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. तिचा व्यथित प्रश्न आजही मला हेलावून टाकतो. त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. तिचा प्रश्न आपणा सर्वांसाठी आहे. व्हॉट आर वी डुईंग? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? हाऊ मेनी गर्ल्स वी विल अलो टू गो विदाऊट रेस्क्यू? आपण काय करतो आहोत? कशाच्या प्रतीक्षेत आहोत? किती मुलींना आपण असेच गुलामगिरीत जखडू देणार आहोत? चिल्ड्रेन आर क्वेश्चनिंग अवर इनॅक्शन अँड वॉचिंग अवर ॲक्शन्स. आपल्या निष्क्रियतेवर मुले प्रश्न विचारत आहेत आणि आपली कृती ते पाहत आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. म्हणून प्रत्येक मिनटं महत्त्वाचे आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक बालपण अमूल्य आहे. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग आवर चिल्ड्रेन. म्हणून मुलांबाबत असलेल्या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मी आव्हान देतो. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या संस्कृतीला मी आव्हान देतो. पॅसिव्हिटी म्हणजे नो ॲक्शन टेकन आणि न्यूट्रॅलिटी नॉट सपोर्टिंग ऑर हेल्पिंग. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्मेंट्स, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers and NGOs, and which one of us to put an end to all forms of violence against children. सर्व सरकारे, आंतरसरकारी एजन्सी, व्यवसाय, विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आवाहन करतो. स्लेव्हरी, trafficking, child marriages, child labor, sexual abuse, and illiteracy. These things have no place in any civilized society. कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कुठेही स्थान नाही. फ्रेंड्स, we can do this. Governments must make child-friendly policies and invest in education अँड यंग पीपल. मित्रांनो, आपण हे करू शकतो. जगभरातील शासकांनी बाल अनुकूल धोरणे बनवावीत. शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी. बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. इनोव्हेटिव्ह मीन्स हॅव्हिंग न्यू ॲडव्हान्स्ड आयडियाज ऑर मेथड्स. इंटरगव्हर्मेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सेलरेट ॲक्शन. Global civil society must rise above the business as usual and fragmented agendas. Faith, leaders and institutions and all of us must stand with our children. Fragmented, split up or disunified. An agenda, a plan of things to be done to be solve a problem. म्हणूनच या ठिकाणी काय म्हणतायत कैलास सत्यार्थी की शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी झाली पाहिजे. व्यवसायांनी नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुलं असणं आवश्यक आहे. आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे गरजेचे आहे.
वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणे आज गरजेचे आहे. विश्वासार्ह लोकनेते आणि संस्था आणि आपण सर्वांनीच आपल्या मुलांसाठी उभे राहायला हवे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल. वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस. आज धाडसी असण्याची आपल्याला गरज आहे, महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे इच्छाशक्ती असणेही आवश्यक आहे. आपण आपली आश्वासने पाळली पाहिजेत. Over 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy my age sitting outside the gate of my school. 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या फाटकाबाहेर बसलेला माझ्याच वयाचा एक चांभाराचा मुलगा मला भेटला. I asked my teachers, why is he working outside? Why is he not with us in the school? आणि मी माझ्या शिक्षकांना विचारले, तो बाहेर का काम करतो? तो आमच्याबरोबर शाळेत का येत नाही? My teachers had no answer. One day, I gathered the courage to ask the boy's father. He said, Sir, I have never thought about it. We are born to work. की माझ्या शिक्षकांकडे त्याचे उत्तर नव्हते, जो प्रश्न मी त्यांना विचारला. एके दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना हे विचारण्याची हिंमत केली. ते म्हणाले, मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठी झाला आहे. चाइल्ड, आय हॅड विजन ऑफ टुमॉरो. एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती. अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. तो चांभाराचा मुलगा माझ्याच बरोबर बसलेला असण्याची दृष्टी. नाऊ दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. तो उद्या आता आज झाला आहे. आय एम टुडे and you are today. Today it is time for every child to have a right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. तो आज मी आहे आणि मी आज तुम्ही आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे. शिक्षणाचा, सुरक्षिततेचा अधिकार, सन्मानाचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आहे. बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ आवर चिल्ड्रेन इन द ब्लिंकिंग स्टार्स. आज अंधाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यांमध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. टुडे इन एव्हरी वेव ऑफ एव्हरी ओशन आय सी माय चिल्ड्रेन आर प्लेइंग अँड डान्सिंग. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळता नाचताना पाहत आहे. आय सी माय चिल्ड्रेन आर प्लेइंग अँड डान्सिंग टुडे इन एव्हरी प्लॅन्ट, इन एव्हरी ट्री अँड माउंटन. आय सी आवर चिल्ड्रेन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी. मी आपल्या मुलांना खेळता नाचताना पाहत आहे. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे, मानाने मोठे होताना पाहत आहे. Friends, I want you to see and feel this today inside you. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे असे मला वाटते. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी, इंटरेस्टिंग थिंग्स आज घडत आहेत. May I please request you to put your hand close to your heart, close your eyes and feel the child inside you. मी तुम्हाला आता विनंती करतो, तुमच्या हात हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. आय एम शुअर यू कॅन. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. आता त्या मुलाचे म्हणणे ऐका, कृपया ऐका. टुडे I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther Kings calling on us. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असे मला जाणवत आहे. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज, लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस, टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. चला तर मग ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया, न्यायाचे सार्वत्रिकरण करूया, एकत्रितपणे अनुकंपेचे जागतिकीकरण करूया. डेमोक्रेटाइज म्हणजे मेक डेमोक्रॅटिक.
I call upon you in this room and all across the world. I call for a march from exploitation to education. I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आवाहन करतो. शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचे आवाहन करतो. गरिबीतून सामाजिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचे आवाहन करतो. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. चला अज्ञानाकडून जागृतीकडे जाऊया, अंधारातून प्रकाशाकडे जाऊया, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. लेट अस मार्च. चला जाऊया, आगे कुछ करूया. नोबल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांचे नोबेल पुरस्कार स्वीकृतीप्रीत्यर्थ भाषण, जे आपण 2 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. सो like, share and subscribe the channel Superb English Education. Thank you.